हॅलो एव्हरीवन. आजच्या ज्या व्हॅकन्सी आहेत त्या कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. वेगवेगळ्या पदांसाठीच्या जवळपास 19 ते 20 व्हॅकन्सी आहेत वेगवेगळ्या पदांसाठीच्या. तर हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की पहा. मी तुम्हाला 1 बाय 1 सगळ्या पदांची माहिती देत राहीन. तर आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचे जे बेल आयकॉन आहे त्याला पण प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स जे आहेत तुम्हाला भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. आजची पहिली वॅकन्सी जी आहे ती चीफ केमिस्ट या पदासाठीची आहे. त्यासाठी त्यांना एक कॅन्डिडेट लागणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे BSc किंवा मग ALS I/VSI शुगर टेक्नॉलॉजी हे तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. अनुभव जे आहे साखर कारखान्यातील चीफ केमिस्ट या पदावर कमीत कमी 5 ते 7 वर्ष अनुभव तुम्हाला आवश्यक आहे. हे जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील प्रतिदिन 5000 मेगाटन क्षमतेच्या एका नामांकित सहकारी साखर कारखान्यासाठी चीफ केमिस्ट पद यांना तातडीनं भरायचं आहे. तर वरीलप्रमाणे अनुभव व पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज, शैक्षणिक पात्रता, अनुभव दाखला म्हणजेच एक्सपिरियन्स लेटर व सध्याच्या पगाराच्या दाखल्याच्या म्हणजेच सॅलरी स्लिप, त्यांना असं म्हणायचं की वरीलप्रमाणे अनुभव व पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज, शैक्षणिक पात्रता म्हणजे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स, अनुभव दाखला म्हणजेच एक्सपिरियन्स लेटर व सध्याच्या पगाराच्या दाखल्याच्या सॅलरी स्लिप सोबत ठेवून जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसाच्या आत तुम्ही खालील पत्त्यावर हे पाठवू शकता, बाय पोस्टनी किंवा मग मेल ID त्यांनी इथे दिलेला आहे. तुमचा CV आणि तुमचे डॉक्युमेंट्स इन्क्लुडिंग एक्सपिरियन्स लेटर, सॅलरी स्लिप वगैरे सगळं अटॅच करून तुम्ही मेलद्वारे सुद्धा पाठवू शकता. त्यांचा जो ईमेल ID त्यांनी इथे दिलेला आहे teamswanand@gmail.com teamswanand@gmail.com किंवा मग तुम्ही पोस्टाने जर पाठवत असाल तर दैनिक पुढारी, भाऊसिंगजी रोड, कोल्हापूर असं त्यांचा ॲड्रेस आहे. हे जे पद आहे चीफ केमिस्ट या नावाचं आहे. शुगर कारखान्यासाठी म्हणजे साखर कारखान्यासाठी त्यांना चीफ केमिस्ट हे पद हवं आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्की अप्लाय करा. आजचं दुसरं जे पद आहे, दुसऱ्या पदाविषयी आपण जाणून घेणार आहोत. हे आहे मीराशा शेपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी या जागा भरावयाच्या आहेत. प्रोडक्शन इंजिनियर, हार्डवेअर सेल्स ॲडमिनिस्ट्रेटर आणि इंडस्ट्रियल मेंटेनन्स इलेक्ट्रिशियन या 3 जागा भरावयाच्या आहेत. तर प्रोडक्शन इंजिनियरसाठी प्रेस शॉपची माहिती, प्रोडक्शन प्लॅनिंगचे ज्ञान व प्रेस शॉप कामाचा 3 ते 5 वर्षे अनुभव तुम्हाला असणं आवश्यक आहे. दुसरा आहे हार्डवेअर सेल्स ॲडमिनिस्ट्रेटर. यासाठी कोटेशन्सची माहिती, कॉम्प्युटरचे ज्ञान व चांगले कम्युनिकेशन कौशल्य, हार्डवेअरमधील मार्केटिंग किंवा मग बॅक ऑफिसचा 3 ते 5 वर्षे अनुभव तुम्हाला असणं आवश्यक आहे हार्डवेअर सेल्स ॲडमिनिस्ट्रेटर या पदासाठी. तिसरं आहे इंडस्ट्रियल मेंटेनन्स इलेक्ट्रिशियन. यासाठी तुम्हाला उत्पादन कामाची माहिती, चांगले औद्योगिक ज्ञान, शीट मेटल इंडस्ट्री किंवा मग मॅन्युफॅक्चरिंगमधील 4 ते 5 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे इंडस्ट्रियल मेंटेनन्स इलेक्ट्रिशियन या पदासाठी. तर सविस्तर अर्जासह तुम्ही सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत कधीही तुम्ही त्यांना भेट देऊ शकता.
यांचा जो ॲड्रेस आहे तो आहे प्लॉट नंबर A84 5 स्टार MIDC कागल जिल्हा कोल्हापूर. फोन नंबर पण त्यांनी इथे दिलेला आहे. तुम्ही कॉल करून पण माहिती विचारू शकता तुमचे जर काही डाऊट्स असतील, किंवा मग तुम्ही मेल आय डीने सुद्धा तुमचे डॉक्युमेंट्स त्यांना पाठवू शकता. त्यांचा ईमेल आय डी इथे दिलेला आहे mirashapers.com mirashapers.com info@mirashapers.com यावरती सुद्धा तुम्ही मेल करू शकता. 3 जागा आहेत: प्रोडक्शन इंजिनियर, हार्डवेअर सेल्स ॲडमिनिस्ट्रेटर, इंडस्ट्रियल मेंटेनन्स इलेक्ट्रिशियन. सो इच्छुक उमेदवारांनी नक्की अप्लाय करा. आजच्या व्हिडिओमधील तिसरी जी पोस्ट आहे ती मेडिकल ऑफिसर या पदासाठीची आहे. जर तुमचं MBBS BAMS BHMS झालं असेल तर स्वस्तिक हॉस्पिटल हॉटेल सह्याजी समोर कोल्हापूर या स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑफिसर या पदाची आवश्यकता आहे. जर तुमचं MBBS BAMS BHMS झालं असेल तर तुम्ही नक्की अप्लाय करा. आणि जर तुमचं झालं नसेल आणि तुम्हाला आजूबाजूचे तुम्हाला कोणी माहिती असतील ज्यांना जॉबची आवश्यकता आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा किंवा त्यांना याबद्दल माहिती नक्की कळवा. ओके. आता तिसरं आहे मेडिकल ऑफिसर या पदासाठी. परत मेडिकल ऑफिसरसाठीच आहे. यांनी हॉस्पिटलचं नाव इथे मेन्शन केलेलं नाही आहे, पण वी आर अ लीडिंग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इन कोल्हापूर सिटी. वी आर लुकिंग फॉर मेडिकल ऑफिसर. परत हे पण एक मेडिकल ऑफिसर पद आहे. हॉस्पिटलचं नाव त्यांनी इथे मेन्शन केलेलं नाही आहे. ड्युटी जी आहे ती शिफ्टमध्ये असेल. शिफ्टमध्ये म्हणजेच कधी नाईट शिफ्ट कधी डे शिफ्ट असं. क्वालिफिकेशन यांनी दिलेलं आहे की तुमचं जर MBBS किंवा मग BAMS किंवा BHMS जर झालं असेल तर तुम्ही नक्की अप्लाय करू शकता. आणि तुम्हाला अनुभव मिनिमम म्हणजे कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे डॉक्टरी पेशेमधलं ॲज अ मेडिकल ऑफिसर म्हणून. इंटरेस्टेड कॅन्डिडेट कॅन अप्लाय विथ रिझ्युमे ॲट. जर तुम्ही इच्छुक असाल आणि पात्र उमेदवार असाल तर खाली दिलेल्या ईमेल आय डीवरती तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स त्यांना मेल करू शकता. GHEMANT07@gmail.com GHEMANT07@gmail.com या मेल आय डीवरती तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स त्यांना मेल करू शकता. इथे एक नंबर पण दिलेला आहे 9422998353 9422998353 या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉल करून अधिक माहिती विचारू शकता की बाबा कोणत्या हॉस्पिटलसाठी हे मेडिकल ऑफिसरचं पद भरल्या जाणार आहे किंवा अजून काही सॅलरी असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्ही कॉल करूनही विचारू शकता मेडिकल ऑफिसर या पदासाठी. परत हे जे आहे कोल्हापूरमधीलच ही वॅकन्सी होती. आता दुसऱ्या वॅकन्सीकडे वळूया. ही वॅकन्सी जी आहे मोरिया ॲलॉईज प्रायव्हेट लिमिटेड कागल हातकणंगले 5 स्टार MIDC कोल्हापूर इथे निघालेल्या या जागा आहेत. HPML फाउंड्रीकरिता अनुभवी कर्मचारी त्वरित भरणे आहे. HPML ही आय थिंक एखादी कंपनी आहे MIDC कोल्हापूरमधील मोरिया ॲलॉईज प्रायव्हेट लिमिटेड. तर पदाचे नाव आहे असिस्टंट मॅनेजर, सीनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, कोर इन्स्पेक्टर, जॉब इन्स्पेक्टर, सुपरवायझर, फिटर इलेक्ट्रिशियन, ऑपरेटर अँड हेल्पर. तर पहिलं आहे असिस्टंट मॅनेजर. यासाठी डिपार्टमेंट आहे कोअर शॉप
तुम्हाला शैक्षणिक पात्रता हवी आहे DME किंवा BE, म्हणजे तुमचा डिप्लोमा किंवा बॅचलर असणं आवश्यक आहे. अनुभव यांना 7 ते 8 वर्षाचा अनुभव हवा आहे. जागा एकच आहे इथे. सिनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी डिपार्टमेंट आहे, मेंटेनन्स डिपार्टमेंटमध्ये ही जागा आहे. परत शैक्षणिक पात्रता तुमचं DEE किंवा मग BE झालेलं असणं आवश्यक आहे. अनुभव परत 7 ते 8 वर्षाचा यांना हवा आहे. जागा एक आहे. तिसरा आहे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, परत डिपार्टमेंट मेंटेनन्स आहे. शैक्षणिक पात्रता आहे DEE किंवा मग BE. अनुभव यांना 2 ते 3 वर्षाचा हवा आहे. जागा आहे एक. तर इथे मला सांगावं असं वाटेल, हे DEE जे दिलेलं आहे तर त्यांना असं म्हणायचं असेल की डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियर किंवा हे इलेक्ट्रॉनिक बॅकग्राऊंडचे तुम्ही असणं आवश्यक आहे. म्हणजे तुमचं डिप्लोमा किंवा BE जे बॅचलर डिग्री तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. चौथा पद आहे कोर इन्स्पेक्टर, डिपार्टमेंट आहे क्वालिटी आणि शैक्षणिक पात्रता आहे BSc किंवा डिप्लोमा तुमचा झालेला असणं आवश्यक आहे. अनुभव 2 ते 3 वर्षाचा. जागा एक आहे. दुसरा आहे जॉब इन्स्पेक्टर, परत डिपार्टमेंट आहे क्वालिटी, शैक्षणिक पात्रता आहे BSc किंवा डिप्लोमा. अनुभव त्यांना 2 ते 3 वर्षाचा लागेल. इथे पण ही एकच जागा आहे. नेक्स्ट आहे सुपरवायझर पद, डिपार्टमेंट आहे मोल्डिंग, शैक्षणिक पात्रता DME किंवा BE. अनुभव त्यांना 5 ते 6 वर्षाचा लागेल. जागा एकच भरणे आहे. नेक्स्ट आहे फिटर, या पदासाठी डिपार्टमेंट आहे मेंटेनन्स आणि शैक्षणिक पात्रता आहे ITI. जर तुमचा ITI झालेला असेल आणि तुम्हाला 2 ते 3 वर्षाचा अनुभव असेल तर या फिटर या पदासाठी तुम्ही नक्की अप्लाय करू शकता. इथे जागा आहेत, 2 जागा त्यांना भरावयाच्या आहेत. दुसरं पद आहे इलेक्ट्रिशियन पद, यासाठी मेंटेनन्स डिपार्टमेंटमध्ये इलेक्ट्रिशियन हवा आहे त्यांना आणि ITI झालेलं असणं आवश्यक आहे. अनुभव 2 ते 3 वर्षाचा असणं आवश्यक आहे. परत 2 जागा भरावयाच्या आहेत. नेक्स्ट पद आहे ऑपरेटर, डिपार्टमेंट आहे कोअर शॉप आणि यासाठी तुमचं 10वी 12वी किंवा ITI झालेलं असणं आवश्यक आहे आणि 2 ते 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला हवा आहे. यासाठी इथे 6 जागा भरावयाच्या आहेत. नेक्स्ट आहे हेल्पर हे पद, डिपार्टमेंट आहे मेल्टिंग मोल्डिंग अँड कोअर शॉप, शैक्षणिक पात्रता 12वी 10वी किंवा मग तुमचं ITI झालेलं असणं आवश्यक आहे. या पदासाठी तुम्ही फ्रेशर असाल तरी चालेल किंवा मग जर तुमच्याकडे 1 वर्षाचा अनुभव असेल तर अगदीच उत्तम. इथे जे जागा आहेत हेल्पर या पदाच्या 25 जागा भरावयाच्या आहेत. तर या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जागा इथे 10 पदे भरावयाच्या आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आणि जागा या कमी जास्त आहेत. इकडे हेल्पर पदाच्या सगळ्यात जास्त आहेत म्हणजे 25 जागा भरावयाच्या आहेत. ऑपरेटर पदाच्या 6 जागा भरावयाच्या आहेत आणि बाकीच्या पदांसाठी 1 किंवा 2 जागा इथे भरावयाच्या आहेत. जर तुम्ही इच्छुक उमेदवार असाल आणि तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील असाल जवळपासचेच तर नक्की अप्लाय करा या पदासाठी. दुसरं जे आहे डायमंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या जागा निघालेल्या आहेत. डायमंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे. तर पोस्ट आहे सिनियर मॅनेजर, मेडिकल ऑफिसर आणि नर्सिंग स्टाफ या पदासाठीचे. तर सिनियर मॅनेजर या पदासाठी तुम्हाला क्वालिफाईड एक्सपिरियन्स ऑफ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन विल बी प्रेफर्ड, म्हणजे वेल क्वालिफाईड तुम्ही असायला हवं आणि या आधीचा तुमच्याकडे अनुभव असायला हवा
हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनला तुम्ही काम केलेलं असणं आवश्यक आहे. दुसरं आहे मेडिकल ऑफिसर. यासाठी पण क्वालिफाईड डॉक्टर आणि मग एक्सपिरियन्स आवश्यक आहे. तिसरं आहे नर्सिंग स्टाफ. यासाठी पण परत क्वालिफाईड, एक्सपिरियन्स प्रिफर, सॅलरी नो बार फॉर राईट कॅन्डिडेट. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की सॅलरीचा काहीही विचार करू नका, जर तुम्ही योग्य उमेदवार असाल ते तुम्हाला नक्की घेतील. जर तुमच्याकडे अनुभव असणं आवश्यक आहे आणि क्वालिफिकेशन पण असणं आवश्यक आहे. 7 दिवसाच्या आत जे आहे तुम्हाला दिलेल्या पत्त्यावरती अप्लाय करायचा आहे. यांचा जो पत्ता यांच्या HR डिपार्टमेंटला इथे दिलेला आहे त्यांनी, एक्सेलंट remuneration for eligible candidates. Interested candidates may apply to the HR department at the address given below within 7 days. म्हणजे 7 दिवसाच्या आत इथे जो ॲड्रेस दिलेला आहे तिथे जाऊन तुम्हाला HR डिपार्टमेंटमध्ये अप्लाय करायचं आहे. हॉस्पिटलचं नाव आहे डायमंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. ह्यांचा ॲड्रेस आहे 184A/1 नेक्स्ट टू आचार्य विद्यानंद सांस्कृतिक भवन, C वार्ड, नागाळा पार्क, कोल्हापूर. या ॲड्रेसवरती जाऊन तुम्ही 7 दिवसाच्या आत अप्लाय करू शकता. जर ईमेलद्वारे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत आणि मेल करायचा असेल तर डायमंड हॉस्पिटल KOP@gmail.com DIAMONDHOSPITAL KOP@gmail.com या मेल ID वरती पण तुम्ही अप्लाय करू शकता. दुसरं आहे युनिक ॲटोमोबाईल. या कंपनीमध्ये ॲटोमोबाईल कंपनी आहे ही युनिक ॲटोमोबाईल. परत ही कंपनी MIDC शिरोळी NH4 कोल्हापूर येथे आहे. तर इथे जे जागा निघाल्या आहेत त्या जागा आहेत सेल्स कन्सल्टंट या पदासाठीच्या. सेल्स कन्सल्टंट या पदासाठी त्यांना कोल्हापूर सिटीमध्ये हवेत 6 लोक, गडिंग्लजमध्ये 3 लोक, निढोरीमध्ये 3, पन्हाळामध्ये 2, शाहूवाडीमध्ये 2 आणि गगनबावाडामध्ये 2. तर अशा वेगवेगळ्या पोस्ट त्यांना भरायच्या आहेत सेल्स कन्सल्टंट या पदाच्या वेगवेगळ्या सिटीमध्ये. या जवळपास 6 सिटीजमध्ये ह्या जागा भरावायच्या आहेत सेल्स कन्सल्टंट या पदाच्या. कोल्हापूर सिटीमध्ये जवळपास 6 जागा भरायच्या आहेत सेल्स कन्सल्टंटच्या. गडिंग्लजमध्ये 3 जागा भरायच्या आहेत, निढोरीमध्ये 3, पन्हाळामध्ये 2, शाहूवाडीमध्ये 2, गगनबावाडामध्ये 2. ओके. जर तुम्ही इंटरेस्टेड कॅन्डिडेट असाल तर खालील ईमेल ID वरती तुम्ही त्यांना स्वतःचा रिझ्युमे पाठवू शकता. जर ईमेल ID नसेल तुमच्याकडे तर तुम्ही व्हॉट्सअप पण त्यांना करू शकता. त्यांनी इथे व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे. तर ईमेल ID आधी आपण पाहूयात. hr.kolhapur@renault-unicato.co.in एवढा मोठा यांचा ईमेल ID इथे त्यांनी दिलेला आहे. hr.kolhapur KOLHAPUR@renault म्हणजे हायफन मायनसचं चिन्ह आहे तर डॅश युनिक UNIQUEAUTO.co.in या मेल ID वरती तुम्ही तुमचा रेझ्युमे किंवा CV पाठवू शकता.
जर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर आहे 8956351723. हा त्यांचा व्हॉट्सअप नंबर आहे. पत्ता आहे यांचा युनिक ऑटोमोबाईल, MIDC शिरोळी, NH4 कोल्हापूर. सेल्स कन्सल्टंट या पदासाठी. नेक्स्ट पाहूयात आपण महालक्ष्मी होंडा, बागल चौक, कोल्हापूर. महालक्ष्मी होंडासाठीच्या या जागा आहेत. वर्कशॉप सुपरवायझर, मेकॅनिक हेल्पर किंवा टू व्हीलरसाठी. आणि तिसरं आहे विक्री प्रतिनिधी. तर वर्कशॉप सुपरवायझरसाठी त्यांना स्त्री किंवा पुरुषच्या 8 जागा भरावयाच्या आहेत. तर पात्रता जी आहे किमान 12वी पास असणं आवश्यक आहे किंवा मग डिप्लोमा किंवा पदवीधर असाल तरी चालेल. टू व्हीलर वर्कशॉपच्या कामाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल असं यांनी इथे मेन्शन केलं आहे. दुसरं आहे मेकॅनिक किंवा मग हेल्पर. तर यासाठी स्त्री किंवा पुरुषच्या 12 जागा भरावयाच्या आहेत. टू व्हीलर कामाचे अनुभवी व शिकाऊ उमेदवार त्यांना हवे आहेत. तिसरा आहे विक्री प्रतिनिधी. स्त्री किंवा पुरुष 6 जागा भरावयाच्या आहेत, म्हणजे मार्केटिंग प्रतिनिधी त्यांना हवा आहे. पदवीधर, फ्रेशर किंवा अनुभवींना प्राधान्य. सविस्तर अर्जासह दुपारी 11 ते 1 या वेळेत भेटा. यांचं असं म्हणणं आहे की दुपारी 11 ते 1 या वेळेत कधीही तुम्ही भेटू शकता. डेट असं काही यांनी इथे मेन्शन केलेलं नाही आहे. जर वर्कशॉप सुपरवायझर, मेकॅनिक किंवा मग हेल्पर, विक्री प्रतिनिधीचा जर तुमच्याकडे अनुभव असेल तर महालक्ष्मी होंडा, बागल चौक, कोल्हापूर येथे दुपारी 11 ते 1 या वेळेत तुम्ही नक्की भेट द्या. नेक्स्ट आहे सेल्समन किंवा सेल्स गर्ल या पदासाठी. एका कापड दुकानातील ही जाहिरात आहे. बऱ्याच वेळा असं होतं की जे इच्छुक उमेदवार आहेत कापड दुकानात काम करणारे, गरजेचं नाही आहे की ते यूट्यूबवरती व्हिडिओ पाहत असतील किंवा मग एखाद्या सोशल मीडियावर असतील. तर जर तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील असाल आणि तुम्ही अशा गरजू मुलामुलींना जर ओळखत असाल तर त्यांच्यापर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो नक्की पोचवा. किंवा मग तुम्ही स्वतः सांगू इच्छित असाल तर तुम्ही स्वतःसुद्धा त्यांना नक्की सांगा. तर हे पद जे आहे सेल्समन किंवा सेल्स गर्ल या पदासाठी नामांकित कापड दुकानात 18 ते 35 वयोगटातील सेल्समन किंवा सेल्स गर्ल यांना पाहिजे आहे. तर या शॉपचं जे नाव आहे श्री गुरुनानक साडी सेंटर, किनारी साडीज व ड्रेस मटेरियल. ॲड्रेस आहे अमित प्लाझा, ICICI बँकेजवळ, मेन रोड, गांधीनगर, कोल्हापूर येथे या जागा भरणे आहेत. सेल्समन किंवा सेल्स गर्ल या पदासाठी. साडी, लेगिन्स, कुर्तीचा मार्केटिंगचा अनुभव असणं आवश्यक आहे. आकर्षक पगार व बस पासची पण सोय हे लोक करणार आहेत. मुलाखतीसाठी फोटो व अर्जासह प्रत्यक्ष भेटा सायंकाळी 4 ते 7 या वेळेत असं यांनी सांगितलं आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही अप्लाय करा. जर तुम्ही इंटरेस्टेड नसाल तर तुमच्या आजूबाजूला जितकेही सेल्समन किंवा सेल्स गर्ल मुलं किंवा मुली तुम्हाला माहिती आहेत त्यांच्यापर्यंत हे नक्की पोचवा. नेक्स्ट ज्या जागा निघाल्या आहेत, नेक्स्ट ज्या वॅकन्सी आहेत त्या एका कॉलेजवरच्या आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजवरच्या. डॉक्टर JJ मखदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जयसिंगपूर, तालुका शिरोळ, डिस्ट्रिक्ट कोल्हापूर यासाठीच्या या जागा आहेत. ॲकॅडमिक इयर 2021 to 22 2021-22साठी त्यांना या जागा भरावयाच्या आहेत. पहिलं डिपार्टमेंट आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड
टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या डिपार्टमेंटसाठी असिस्टंट प्रोफेसर नेमणे आहे. इंटरव्ह्यूचं डेट जे आहे 2/9/2021 म्हणजे 2 सप्टेंबर 2021 हे इंटरव्ह्यू डेट असेल असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी. आणि डिपार्टमेंट आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या डिपार्टमेंटसाठी असिस्टंट प्रोफेसर त्यांना हवा आहे. आणि टायमिंग आहे मॉर्निंग 10 AM म्हणजे सकाळी 10 वाजता त्यांनी बोलवलं आहे 2 सप्टेंबर या रोजी असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी. दुसरं पण परत आहे असिस्टंट प्रोफेसर पद, पण डिपार्टमेंट इथे आहे सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग. यासाठीची जी डेट आहे इंटरव्ह्यू डेट ती 3 तारीख आहे 3 सप्टेंबर 2021. परत टायमिंग 10 वाजताचं सांगितलं आहे त्यांनी. तिसरं जे पद आहे ते गर्ल्स हॉस्टेलसाठी त्यांना हॉस्टेल रेक्टर नेमणे आहे. आणि यासाठी इंटरव्ह्यू डेट 3 सप्टेंबर आणि सकाळी 10 वाजता तुम्हाला तिथे जायचं आहे. यांनी इथे काही मेन्शन केलं आहे की क्वालिफिकेशन डिझायर्ड ॲज पर AICTE DTE अँड शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर नॉर्म्स. वेल एक्सपिरियन्स्ड कॅन्डिडेट्स विल बी प्रेफर्ड म्हणजे तुम्हाला जर अनुभव असेल तर प्राधान्य देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे. इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स शूड रिपोर्ट फॉर वॉक इन इंटरव्ह्यू ॲट 10 AM on respective date at their own cost along with resume, certificate, testimonials and 2 photographs. त्यांचं असं म्हणणं आहे की जे कोणी इच्छुक आहेत त्यांनी वॉक इन इंटरव्ह्यूसाठी ज्या पदासाठी जे डेट्स मेन्शन केलेले आहेत तिथे, जसं की असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट कॉम्प्युटर सायन्स या पदासाठी 2 तारखेला त्यांनी बोलवलं आहे सकाळी 10 वाजता. आणि बाकी असिस्टंट प्रोफेसर आणि हॉस्टेल रेक्टर या पदासाठी 3 तारखेला बोलवलं आहे सकाळी 10 वाजता. तर तुम्ही ज्या कोणत्या कॅटेगरीमध्ये बसत असाल तर त्यानुसार त्या डेटला सकाळी 10 वाजता या दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला पोहोचायचं आहे. जे कोणते तुमचे रिस्पेक्टिव्ह डॉक्युमेंट्स सोबत ठेवून एज्युकेशनल क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स लेटर, सॅलरी स्लिप्स सगळे तुमच्यासोबत ठेवून आणि परत 2 फोटोग्राफ्स पण त्यांना हवे आहेत. हे घेऊन तुम्ही डॉक्टर जे मखदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जयसिंगपूर येथे हजर राहावे म्हणजे उपस्थित राहावे असं त्यांचं म्हणणं आहे. कॉलेजचा संपूर्ण ॲड्रेस एकदा पाहूयात आपण. डॉक्टर जे मखदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जयसिंगपूर, गेट नंबर हे गेट नंबर आहे का काय आहे एक्झॅक्टली आय डोंट नो. GAT नंबर 314/330 शिरोळ वाडी रोड अगरभाग जयसिंगपूर तालुका शिरोळ डिस्ट्रिक्ट कोल्हापूर. त्यांचा फोन नंबर पण इथे दिलेला आहे 02322-221123. तर इंजिनिअरिंग कॉलेजसाठीच्या या 3 पोस्ट भरावयाच्या आहेत. इच्छुक उमेदवार असाल तर नक्की अप्लाय करा.